गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वात एक भयानक शांतता पसरली आहे. ही शांतता एका दुर्दैवी घटनेची आणि एका स्वप्नभंगाची आहे. पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या सागर पवार या होतकरू विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं. अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून गावाकडून शहरात आलेल्या एका तरुणाचा असा अंत व्हावा, ही घटना मनसुन्न करणारी आहे. सागरच्या कुटुंबियांवर काय दुःख कोसळलं असेल याची कल्पनाही करवत नाहीये. त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. सागर पवारची आत्महत्या ही काही पहिलीच घटना नाहीये आणि जर आपण वेळीच जागे झालो नाही तर ही शेवटचीही नसेल. आजच्या या विशेष सत्रात आपण भावनिक न होता वस्तुस्थितीच्या आधारावर एका कडव्या सत्याचा सामना करणार आहोत. आपण चर्चा करणार आहोत की अधिकारी बनवणाऱ्या या स्पर्धा परीक्षा नक्की किती विद्यार्थ्यांचं करिअर घडवत आहेत आणि किती जणांचे करिअर उद्ध्वस्त करत आहेत. या व्यवस्थेत नक्की दोष कुठे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर उपाय काय. आपल्या समाजात सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सेटलमेंट मानली जाते. त्यामुळेच दरवर्षी लाखो तरुण तरुणी या स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात प्रवेश करतात. पण या चक्रव्यूहाचे सत्य काय आहे? चला काही आकडेवारी पाहूया. यूपीएससी असो किंवा एमपीएससी, अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये असते आणि जागा अवघ्या काही शेकडो. साधं गणित आहे. जर 10 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आणि जागा 1000 असतील तर यश मिळणाऱ्यांचा दर फक्त 0.1% ते 0.2%. याचा अर्थ असा आहे की परीक्षा देणाऱ्या 99.8% विद्यार्थ्यांना 100% अपयशाला सामोरं जावं लागणार आहे. हे एक निष्ठुर सत्य आहे. पण समस्या पण इथंच आहे. आपली व्यवस्था, कोचिंग क्लासेस आणि समाज या 0.2% यशस्वी लोकांच्या यशोगाथा इतक्या मोठ्या करून दाखवतात की बाकीच्या 99% विद्यार्थ्यांचे अस्तित्वच नाकारलं जातं. जे विद्यार्थी यशस्वी होत नाहीत ते काही कमी हुशार नसतात, त्यांची मेहनत कमी नसते, पण स्पर्धाच इतकी जीवघेणी आहे की एका मार्काने किंवा अर्ध्या मार्काने कित्येकांचे आयुष्य बदलतं. जेव्हा आपण एका अशा व्यवस्थेचे उदात्तीकरण करतो जिथे अपयश हीच नॉर्मल गोष्ट आहे, तेव्हा आपण सामूहिक नैराश्याला म्हणजे मास डिप्रेशनला आमंत्रण देत असतो. आता आपण या समस्येच्या सर्वात गंभीर पैलूकडे वळूया. प्रश्न फक्त परीक्षेतील अपयशाचा नाहीये. प्रश्न आहे त्या प्रक्रियेतील गमावलेल्या मौल्यवान वेळेचा. याला अर्थशास्त्राच्या भाषेत ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असंही म्हणतात. साधारणपणे वयाच्या 21व्या वर्षी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येतात. अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन ते रात्रंदिवस अभ्यास करतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पंचवार्षिक योजना कधी बनते कळतच नाही. अनेक विद्यार्थी वयाच्या 28 ते 30 वर्षापर्यंत फक्त आणि फक्त या परीक्षेची तयारी करत असतात. जरा विचार करा, वयाची 21 ते 30 वर्षे आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रोडक्टिव्ह वर्षे असतात. या काळात इतर क्षेत्रातील तरुण नवीन स्किल्स शिकतात, नोकरीत अनुभव घेतात, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. पण आमचा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी काय करत असतो? तो इतिहासाच्या सनावळ्या पाठ करत असतो, राज्यघटनेची कलमे तोंडपाठ करत असतो. डेफिनेटली या ज्ञानाचा आदर आहेच, पण जेव्हा 5-6 वर्षांच्या प्रयत्नानंतरही यश मिळत नाही तेव्हा काय होतं? वयाच्या 28व्या वर्षी जेव्हा तो विद्यार्थी कॉर्पोरेट जगामध्ये नोकरी मागायला जातो तेव्हा त्याच्या रेझ्युमेवर 5 ते 6 वर्षाचा मोठा गॅप असतो. त्याच्याकडे पदवी असते, प्रचंड वाचन असतं, पण खाजगी नोकरीसाठी लागणारी मार्केटेबल स्किल्स त्याच्याकडे नसतात. तो ओव्हर क्वालिफाईड असतो, पण कामाच्या अनुभवाच्या बाबतीत तो फ्रेशर असतो. खाजगी कंपन्या त्यांना नोकरी द्यायला कचरतात. या टप्प्यावर त्या विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. ना धड सरकारी नोकरी मिळाली, ना आता खाजगी क्षेत्रात संधी मिळत आहे. मित्रांनो, यालाच म्हणतात करिअर वाया जाणं. ही जी प्रचंड फ्रस्ट्रेशनची भावना आहे तीच विद्यार्थ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन जाते. सागर पवारच्या केसमध्ये आणि अशा अनेक केसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचे एक प्रमुख कारण म्हणजे आयोगाचा, विशेषतः एमपीएससीचा अत्यंत संथ आणि गलथान कारभार. पण अनिश्चिततेचा ताण त्याला तोडून टाक. एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक कधीच निश्चित नसतं. जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, कशाचाच पत्ता नसतो. एका परीक्षेची प्रक्रिया पूर्ण व्हायला 2-2 वर्ष लागतात. मध्येच परीक्षा पुढे ढकलल्या जातात. कधी पेपर फुटीच्या बातम्या येतात, तर कधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निकाल न्यायालयात रखडतात. प्रत्येक वाढणाऱ्या महिन्यांसोबत त्या विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक दडपण वाढत जातं. जर 99% विद्यार्थी अपयशी होत असतील तर त्यातले काही विद्यार्थी ते कुठेतरी त्यांच्या मॅनेजमेंट आणि मेंटॅलिटीमध्ये चुकत आहेत. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे हर्ड मेंटॅलिटी आणि क्षमतेचा अभाव असणं. बाजूच्याने क्लास लावला म्हणून मी पण लावणार, पुण्यात वातावरण आहे म्हणून मी पण गेलो. अनेक विद्यार्थ्यांची स्वतःची आवड आणि क्षमता न तपासताच या मैदानात उतरतात. प्रशासकीय सेवेसाठी लागणारा विशिष्ट दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड आपल्यात आहे का याचा विचार न करत पॉवरच्या मोहापायी लाखो विद्यार्थी इथे गर्दी करतात. द ट्रॅप ऑफ संक कॉस्ट फॅलेसी
ही सर्वात घातक चूक आहे. विद्यार्थी पहिला प्रयत्न देतात, अपयश येते, त्यांना वाटते थोडंच राहिलेलं आहे, पुढच्या वेळी नक्की होईल. दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा अपयश. मग एक विचार मनात येतो की मी आतापर्यंत 2-3 वर्षे दिली आहेत, आता जर मी माघार घेतली तर ही वर्षे वाया जातील. याला संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात. जुगारात पैसे हरलेला माणूस जसा जिंकण्याच्या आशेने अधिक पैसे लावत असतो, तशीच अवस्था विद्यार्थ्यांची होते. ते हे विसरतात की थांबणे म्हणजे हार मानणे नव्हे, तर वेळेवर झालेले नुकसान थांबवणं म्हणजे कटिंग द लॉसेस असतं. अनेक विद्यार्थ्यांना एक्झिट घेण्याचे टायमिंगच जमत नाही. चौथी महत्वाची चूक म्हणजे प्लॅन बी चा तिरस्कार करणं. अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक चुकीचा अहंकार असतो, मला फक्त अधिकारीच व्हायचंय, दुसरा विचारच करायचा नाही. ते प्लॅन बी असण्याला कमीपणा मानतात, पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा हाच अहंकार नैराश्यात बदलतो. पर्यायी करिअरचा विचार न करणे ही एक मोठी धोरणात्मक चूक आहे. आणि शेवटची चूक म्हणजे स्वतःला जगापासून तोडणं. अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थी खोलीत स्वतःला कोंडून घेतात. मित्र, परिवार, सण समारंभ सगळं बंद करतात. यामुळे त्यांचा इमोशनल सपोर्ट सिस्टीम तुटतो. जेव्हा अपयश येते तेव्हा बोलायला कोणीच नसतं आणि मग एकटेपणा त्यांना खाऊन टाकतो. पण या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं ही काळाची गरज आहे. पहिला उपाय म्हणजे प्रशासकीय सुधारणा. UPSC प्रमाणेच MPSC चे वार्षिक कॅलेंडर काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. प्रशासकीय कारणास्तव परीक्षा किंवा निकाल रखडता कामा नयेत. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे वयोमर्यादा आणि एक्झिट प्लॅन. हे थोडे कठोर वाटेल, पण जनरल कॅटेगरीसाठी वयोमर्यादा कमी करण्याचा विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांना 35 ते 38 वर्षापर्यंत परीक्षा देण्याची मुभा देणं म्हणजे त्यांना या चक्रव्यूहात अडकून ठेवण्यासारखं आहे. लवकर वयोमर्यादा संपली तर विद्यार्थी लवकर बाहेर पडून दुसरे करिअर सुरू करू शकतात. अंदाजे 25 ते 26 पर्यंत हे शेवटची एज लिमिट असायला हवी. तिसरा आणि सर्वात कळीचा उपाय प्लॅन बी अधिकृत करणे. जे विद्यार्थी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होतात आणि मुलाखतीपर्यंत पोहोचतात, त्यांची गुणवत्ता सिद्ध ऑलरेडी झालेली असते, पण अंतिम यादीत नाव आले नाही तर त्यांना शून्य मानले जाते. शासनाने असे धोरण आखावे की ज्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिलेली आहे त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारावर इतर निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांचे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून त्यासाठी हा प्लॅन बी सरकारनेच तयार करून द्यावा. चौथा उपाय म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक बदल. पालकांनी आपल्या मुलांवर अधिकारी बनण्याचे ओझे लादणे थांबवले पाहिजे. फक्त सरकारी नोकरीच श्रेष्ठ ही मानसिकता बदलायला हवी. जर मुलाने 2-3 प्रयत्नानंतर स्पर्धा परीक्षा सोडण्याचा निर्णय घेतला तर त्याला अपयशी न मानता त्याचा निर्णय स्वीकारून त्याला दुसऱ्या करिअरसाठी पाठिंबा दिला पाहिजे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हे एक साधन आहे, साध्य नाही. हे करिअरचं एक ऑप्शन आहे, एकमेव ऑप्शन नाहीये. जे विद्यार्थी आज अभ्यासिकेत बसून हे ऐकत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमचे स्वप्न मोठे आहे, त्याबद्दल आमचा आदरच आहे, पण स्वतःला या परीक्षेशी इतकं बांधून घेऊ नका की त्या पलीकडे तुम्हाला जगच दिसणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमचे अस्तित्व या परीक्षेच्या निकालापेक्षा खूप मोठे आहे. जर यश मिळत नसेल तर खूप उशीर होत असेल तर थांबण्याचा आणि रस्ता बदलण्याचा निर्णय घेणे हा सुद्धा एक शहाणपणाचा आणि धाडसी निर्णय असतो. त्यात कमीपणा मानू नका. कोणतीही पोस्ट, कोणतीही पॉवर तुमच्या जीवाहून मौल्यवान नसते. मी विचारसरणी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो, स्वतःला सांभाळा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.